खूप वर्षांपूर्वी पर्वतांची कन्या पार्वती खूप सुंदर आणि दयाळू होती. तिला भगवान शिव खूप आवडत होते आणि ती त्यांच्याशी लग्न करायला इच्छित होती. तिच्या कठोर तपश्चर्यामुळे भगवान शंकर खुश झाले आणि लग्नासाठी तयार झाले. लग्नाच्या दिवशी भगवान शिव दरबारात आले, पण त्यांच्यासोबत भूत, प्रेत आणि पिशाच देखील वरातीत होते. हे पाहून दरबारात भयानक भीतीचं वातावरण निर्माण झाले. पार्वतीचं कुटुंब खूप घाबरले. पार्वतीने आपलं सुंदर, तेजस्वी आणि दिव्य रूप धारण केलं. ती बनली माता चंद्रघंटा. तिच्या तेजामुळे आणि हातातील घंटा वाजल्यामुळे सर्व भूत, प्रेत, वाईट शक्ती दूर झाली आणि वातावरण शांत व सुंदर झाले. त्यानंतर भगवान शंकरांनी पार्वतीच्या इच्छेनुसार आपले भयावह रूप सोडून सुंदर आणि मोहक रूप धारण केले. मग सर्व देवतांच्या साक्षीने पार्वती आणि शंकर यांचा विवाह संपन्न झाला आणि दरबारात शांती, आनंद आणि प्रेम भरलं. माता चंद्रघंटा आपल्याला शिकवतात की धैर्य, भक्ती आणि प्रेम जीवनात शांती आणतात. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीला निळ्या रंगाची साडी घालून पूजा केली जाते, ज्यामुळे मन शांत आणि धैर्यशील होते.